दररोजच्या जगण्याला कंटाळून मित्रांबरोबर चिल करायला घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मित्रांची मैफिल म्हटलं की गप्पा, मजा मस्ती आणि सोबतीला थोडी व्हिस्की असं नेहमीच म्हटलं जातं. अशात अनेकांचा ब्रँड ठरलेला असतो, ज्यामध्ये ओल्ड मॉन्क, बॅकपेपर, रॉयल चॅलेंज म्हणजे आरसी आणि अँटिक्विटी ब्लू यांसारख्या अनेक ब्रँडचा समावेश असतो. पण आता हेच लोकप्रिय ब्रँड म्हणजेच मद्य विक्रीसाठी बंद होणार आहे असं म्हटलं तर होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे. आता ओल्ड मॉन्क, बॅकपॅपर, रॉयल चॅलेंज म्हणजे आरसी आणि अँटिक्विटी ब्लू या लोकप्रिय मद्य ब्रँडच्या काही प्रकारांच्या विक्रीवर एफएसएसआयनं कारवाई केली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाला आहे की या ब्रँड्सवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे का? तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. भारताची अन्न सुरक्षा संस्था एफएसएसआयनं काही मद्य उत्पादनांची तपासणी केली. या तपासणीत असा संशय व्यक्त करण्यात आला की मद्याला अधिक चांगली चव आणि वास यावा म्हणून काही कृत्रिम फ्लेवर वापरले गेले असावेत. उदाहरणार्थ विस्कीमध्ये वेगळा विस्की फ्लेवर किंवा रम मध्ये वेगळा रम फ्लेवर मिसळल्याचा मुद्दा समोर आलाय. भारतीय नियमानुसार असे फ्लेवर वापरण्यास परवानगी नाही असं एफएसआयचं म्हणणं आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एफएसएसआयनं म्हटलंय की त्यांना त्यांच्या चौकशीत आढळलं की डियाजिओ इंडियाच्या युनायटेड स्पिरिट, इनब्रू बेवरेज आणि मोहन रॉकी स्प्रिंग वॉटरद्वारे बनवलेल्या काही उत्पादनांच्या मद्यासारखी चव आणि गंध आणण्यासाठी बाहेरील आर्टिफिशियल किंवा नेचर आयडेंटिकल फ्लेवरचा वापर केला गेला. मात्र त्यासाठी प्राकृतिक साहित्य आणि योग्य प्रकारे मॅच्युअर करण्याची प्रक्रिया करणं आवश्यक होतं. आता कोणत्या ठिकाणी कोणत्या ब्रँडच्या विक्रीस मनाई आहे ते समजून घेऊयात. एफएसएसआयने मध्य प्रदेशातील युनायटेड स्पिरिटच्या अँटिक्विटी ब्लू विस्की आणि रॉयल चॅलेंज विस्की, इनब्रू बेवरेजची बॅकपॅपर डिलक्स विस्की आणि ओल्ड कास्ट डिलक्स ट्रिपल एक्सरमच्या विक्रीस मनाई केली आहे. तर महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर यांच्याकडून बनवल्या जाणाऱ्या ओल्ड मॉन्कच्या 3 व्हेरियंटवर बंदी घालण्यात आली आहे. एफएसएसआयच्या मते भारतात खाद्य सुरक्षा नियमानुसार मद्याच्या पेयांमध्ये नैसर्गिक फ्लेवरिंग पदार्थांच्या वापराला परवानगी दिली जाते. मात्र एफएसएसआयच्या प्रयोगशाळेत काही कंपन्यांच्या मद्यामध्ये अशा प्रकारचे फ्लेवर मिळाले, म्हणजेच रममध्ये रमचा फ्लेवर, विस्कीमध्ये विस्कीचा फ्लेवर, जे भारतीय नियमानुसार वापरण्याची परवानगी नाही. दरम्यान भारत जगातील सर्वात मोठ्या मद्य विक्री बाजारांपैकी एक आहे, जिथं या इंडस्ट्रीचा वार्षिक महसूल $40 अब्ज होण्याचा अंदाज आहे. मार्केट शेअरनुसार युनायटेड स्पिरिटच्या माध्यमातून डियाजिओ इंडिया देशाची सर्वात मोठी मद्य कंपनी आहे, जी फ्रान्सच्या पेरनोट रिकार्डला आव्हान देते. एफएसएसआयनं ज्यांच्यावर कारवाई केली त्या ब्रँडची मद्य भारतात बनली आहे. यासाठी याची किंमत इम्पोर्टेड विस्की, स्कॉच आणि प्रीमियम रमच्या तुलनेत कमी आहे. दरम्यान ओल्ड मॉन्क, बॅकपेपर, आरसी आणि अँटिक्विटी ब्लू या ब्रँडच्या काही प्रकारांमध्ये नियमाबाह्य फ्लेवर वापरल्याचा संशय आल्यानं एफएसएसआयनं ही कारवाई केली आहे. ही संपूर्ण देशभरातील सर्व पाटल्यांवरील बंदी नाही, तर काही विशिष्ट उत्पादनांपुरती मर्यादित कारवाई असल्याची माहिती सध्या उपलब्ध आहे. तुमचं याबाबतचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.